नमस्कार, मी स्नेहा पोगते फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्यात आणि अशी धावपळ चाललेली काय सांगू. आणि असं फील होतंय जणू काही मी आज पहिल्यांदाच करते आहे का. काही नाही, म्हणजे 8-10 दिवसाचाच हा जो गॅप झाला त्याचेच परिणाम हे. आधीच कामं कुठनं सुरू करू हे सुचत नव्हते आणि त्यात पियूष कंटिन्युअसली मला आवाज देत होता, मम्मा साबण दे साबण दे. आणि फक्त त्याला साबण द्यायला गेली आणि असं काही घडलं माझ्यासोबत काय सांगू. एक माशीनं अर्धवट मेलेली जमिनीवर पडलेली होती आणि घाईघाईत माझं तिच्याकडे लक्ष गेलं नाही आणि माझा पाय तिच्यावर पडला आणि अशी काही चावली ती मला काय सांगू. इतकं रडायला येत होतं आणि बघा काही सेकंदात माझं बोट किती सुजलं. आता दिवसभरात तर या पायाची काय अवस्था होईल ते तर म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. पण खूप खूप रडायला येत होतं, खूप त्रास होत होता. पण रडायलाही वेळ नव्हता कारण बाकी सर्व स्वयंपाक आणखी बाकी होता. हीच ती माशी बघा, ही माशी आरोहीच्या पप्पांनी मारलीच नंतर. त्यानंतर लाईटजवळ ज्या काही माश्या होत्या ना त्याही त्यांनी मारून टाकल्यात. कारण तिथे मुलं ब्रश करायला गेली, केस विसरायला गेली ना तर ती माशी ना त्यांच्या मागे लागल्यासारख्या करत होत्या. त्यामुळे त्यानंतर लगेच पुन्हा मी स्वयंपाकाला सुरुवात केली. काल स्पेशली आरोहीच्या मैत्रिणीचा कॉल आला होता, आरोही प्लीज तुझ्या मम्माला सांग माझ्यासाठी फोडणीच्या शेवड्या पाठव. माझ्यासाठी तर बाई बरं होतं, सोपी होतं. मला असं कोणी सांगितलं ना फार बरं वाटतं. म्हणजे विचार करायचं काम माझं इथे कमी होतं की उद्या टिफिनला काय देऊ. आणि या शेवड्या होतातही बघा किती मस्त मोकळ्या मोकळ्या आणि चवीलाही फार छान लागतात. म्हणजे मॅगी नूडल्स वगैरे काहीच नाही या शेवड्यासमोर, म्हणजे असं मला तरी वाटतं. सो मस्त अशा शेवड्या बनवल्या आणि आणि म्हणजे सकाळी सकाळी इतकी घाई गडबड होऊन माशी चावल्यानंतर झालेली म्हणजे तितकीच फजिती काही माझी पुरेसी नव्हती की काय, असं देवाला वाटलं माहीत नाही की सिलेंडर गेलं. बघा भाजी शिजायला टाकली, ती माशी चावली, 10-12 मिनटाचा ब्रेक झाला माझा. त्यानंतर शेवड्या बनवल्या, कणिक मळली मस्त आणि पोळ्या करते म्हटलं तर सिलेंडर गेलं. म्हणजे आज म्हणजे माझी अशी परीक्षाच चाललेली होती. त्यात वेळेची कमतरता, मुलांची आरडाओरड आणि म्हणजे विचारू नका. सोबतच आपल्या काही सवयीसुद्धा माहीत आहे का आपल्याला म्हणजे फार अडचणीत टाकत असतात. आता हा पसारा इथेच बाहेर राहू दिला असता आणि मी पोळ्या केल्या असत्या तर जमल्या असत्या, पण जमतच नाही मला, ते नकोच वाटतं, चिडचिड होते, सुचत नाही काही. त्यामुळे आधी हा पसारा आवरला. इकडे पाय दुखत होता त्याकडे सरळ दुर्लक्ष केलं आणि लगेच पसारा आवरला. आधी पोळ्या टाकल्या, टिफिन भरला आणि फायनली जे आहे वेळेवर म्हणते आहे मी, मुलांचं अगदी व्यवस्थित सर्व काही रेडी झालं आणि मुलं अगदी आनंदाने पहिल्या दिवशी शाळेत गेली. पिहूचं चाललेलं होतं जरा कुरकुर. त्याचं म्हणणं होतं तू माझ्यासोबत बसपर्यंत चल. बापरे, अशी फजिती झाली ना आज की काय सांगू. म्हणजे कधीच नसेल झालं माझ्यासोबत इतकं काही. एकतर आता 10-12 दिवसानंतर आज इतकी घाई गडबड झालेली, टिफिन त्यानंतर ब्रेकफास्ट न त्या सर्व गोष्टी, त्यात मधमाशी चावली आणि इतका त्रास झाला मला, इतकं रडायला येत होतं. पण रडायला आणि ते पाहायला सुद्धा वेळ नव्हता, टाईम धावत होता आणि त्यात फक्त भाजी बनवून झालेली होती. म्हणजे आरोहीला फोडणीच्या शेवड्या बनवायच्या होत्या त्याही बाकी होत्या, त्यानंतर पोळ्या लाटायच्या बाकी होत्या आणि त्यात गॅसही गेला. म्हणजे सर्व संकट काय आजच यायची होती माझ्यावर, काहीच कळत नव्हतं. आणि एक होतं बघा, भरपूर दिवसानंतर आज पुन्हा सकाळीच उठून तो स्वयंपाक, ती घाई गडबड, पिहूला रेडी करून द्या, ह्या सर्व गोष्टी होत्या. आता इतक्या दिवसानंतर हा बिझी रुटीन होता. म्हणजे आता 10-12 दिवसाच्या सुट्ट्या झाल्या आणि आपल्या बॉडीला ना आता 10-12 दिवस जरी झालेले असले ना तरी एक ती सवय होऊन जाते त्या रुटीनची. थोडा आळस भरलेला असतो त्यात. तरी मी लवकर उठले, पटकन लागले कामाला. पण त्या मधमाशीने चावून तर सर्व गेमच चेंज केला, एवढा त्रास झाला काय सांगू. त्यानंतर सिलेंडर गेलं, त्यात माझा किती वेळ गेला. म्हणजे चांगलीच फजिती झाली आज माझी. फायनली गेली बाबा एकदाची वेळेवर मुलं. मला तर वाटलं आज बस जातेच त्यांची, पण नाही, सर्व आटोपलं वेळेवर. मुलं गेलेत. चला आता किचनचे हाल बेहाल आहेत ते मला आवरायचे आहेत. सो ते आवरते आणि त्यानंतर हां, मला ना आधी कालच मी जे आहे जो माझा वॉटर फाउंटेन आहे तो क्लीन करून ठेवलेला होता. सो तो लावायचा आहे. तो लावून झाला की एक मस्त गिफ्ट मिळालं आहे मला. सो ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलेलं आहे. सो ते शेअर करते आणि त्यासाठी आधी मला पेडिक्युअर पण करायचं आहे. आधी पेडिक्युअर करते, नंतर ते गिफ्ट तुमच्यासोबत शेअर करते. चला.
आता जरा खरंच मला बरं वाटत होतं. पाय सुजलेलाच आहे, पण जी जळण होती ना, पेन होतं ते जरा कमी झालं होतं. म्हणून म्हटलं पटपट जे आहे आधी किचन आवरून घेते. कारण काय होतं, बसलं की बसावंसंच वाटतं आणि मला तर म्हणजे ते पेन झालं, त्यामुळे चिडचिड, रडणं-पडणं झालं नंतर थोडंफार माझं. त्यामुळे आता झोप यायला लागली होती. मी म्हटलं आत्ता जर का मी झोपली ना, की मग झालं, माझे सर्व कामं बाकी राहतात. इव्हन माझी भांडे, कपडे ही कामं बाकी राहिली ना, मला फारसा फरक पडत नाही. कारण कपडे काय मशीनला लावून देता येतात आणि भांडी घासता येतात. पण हा पसारा जर का असा राहिला ना, की मग मात्र मला झोप लागतच नाही. म्हणून म्हटलं आधी पसारा आवरू. आणि पसारा आवरता मी सर्व कामं केली आणि छान अंघोळ वगैरे आवरून जे आहे आता गार्डनमध्ये आलेली आहे. आणि असंच होतं, म्हणजे कामाचा कंटाळा आला ना, की मी क्लिनिंगच्या कामाला सुरुवात करते. कारण ते काम मला आवडतं. मग ती कामं करता करता इतर कामं करायचा उत्साह मग आपोआप माझ्यात येतो. आधी जर का मी भांडे घासायला घेतली असती ना, की झालं, मग मला म्हणजे तो विचार करूनच मी कंटाळा केला असता आणि सरळ जाऊन झोपली असती. आणि केस बघा, म्हणजे आता आज खरं कळणार की माझी हेअर कट नेमकी कशी दिसते. आतापर्यंत ब्लो ड्राय वगैरे केलेलं होतं, त्यामुळे छान असं दिसत होती. आणि आता केस सुकल्यानंतर वगैरे कळेल की खरंच हेअर कट कशी झाली होती ते. बाय द वे बघा, कलांचूला आता एप्रिल चालला आहे, तरीसुद्धा मस्त जे आहेत फुलं आहेतच, आणखी खूप मस्त वाटतात बघायला ती. आणि जास्वंदालासुद्धा छोट्या मोठ्या भरपूर कळ्या आहेत, पण त्या आता उगवायला वेळ घेतील. आणि असंच होतं बघा या झाडासोबत, म्हणजे भरपूर कळ्या येतात, मग त्या एक एक करून मस्त उमलल्या की काही दिवस गॅप होतो आणि पुन्हा जे आहे, म्हणजे कळ्या येणं तर चाललेलंच असतं, पण फुलांमध्ये मग 7-8 दिवसाचा गॅप पडतो. पुन्हा एक एक फूल उमलायला लागतं. म्हणजे माझ्या गार्डनमध्ये नेहमीसाठी एखादं तरी फूल असतं. सो तिथे फुलांसोबत छान वेळ घालवल्यानंतर मला इतकं फ्रेश फील होत होतं. झोपही कुठल्या कुठे गेली होती आणि पायाचं पेन तर मी विसरूनच गेली त्या फुलांच्यामध्ये. त्यानंतर आता आली गार्डनमध्ये. हा फाउंटेन मी काल सायंकाळीच जो आहे छान वॉश करून ठेवला होता. प्रचंड घाण झाला होता, म्हणजे सांगू शकत नाही. इतक्या सतत वादळ येतं आहे, त्या वादळासोबत राख उडून येते आणि पूर्ण म्हणजे गार्डनच राख झालं होतं. मग या पाण्यात तर किती साचली असेल तुम्ही विचार करू शकता. सो हे सर्व क्लीन केलं आणि आता जे आहे ते अरेंज करत आहे. दिसायला माहीत आहे का, हे खूप सिम्पलचं वाटतं. असं वाटतं काय, दगडांवर दगड तर रचलेले आहेत, फक्त त्यावर मटकं ठेवलं की झालं. पण खरं सांगते, नाही, इतकं सोपी नाही. इतका वेळ घेतात ना हे दगड एकमेकांवर रचायला. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा असं 2-3दा ट्रायल होतं, तेव्हा कुठं तो फायनली व्यवस्थित सेट होतं. चला, आता मी इथे माझा फाउंटेन सेट करते आणि नंतर तुम्हाला भेटते. सो मला ना आज पुन्हा एकदा एक छानशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आता पण ही ना तुम्हाला नंतर दाखवते. ॲक्च्युली ही मला भरपूर दिवसापासून हवी होती. भरपूर दिवसापासून म्हणजे मला नव्हती हवी, खरं तर राघवीच्या पप्पांना हवी होती. त्यांचं भरपूर दिवसाचं चाललेलं, तुझ्यासाठी ही गोष्ट घेऊ, आपण घेऊ. ॲक्च्युली आहे माझ्याकडे ही, पण ती जरा ब्रॉड आहे आणि दॅट्स वाय मी ती वेअर नाही करत. सो मी त्यांना म्हटलं होतं जेव्हा मला काहीतरी छानसं नाजूक मिळेल तेव्हाच मी वेअर करेल. आणि त्यांचं बऱ्याचदा असं चाललेलं की ठीक आहे आपण घेऊयात, चल घेऊयात. पण ते घेऊयात करता करता फायनली जो आहे 2 दिवसापूर्वी मुहूर्त निघाला आणि तेव्हाची मी तुम्हाला दाखवते म्हणते आहे आणि विसरत आहे. आणि ज्या दिवशी हे घेतलं, आय थिंक त्या दिवशी मी काही शूट केलं नव्हतं. तो दिवस माझा असाच बिझी होता. पिहूचे बुक्स आणायचे होते, पिहूचे बुक्स आणायला गेले होते आणि बऱ्याचशा गोष्टी त्या दिवशी झाल्या होत्या. आणि बाहेर गेले की तुम्हाला माहीत आहे हे काही मला फारसं शूट करू देत नाहीत. आणि पिहू पण होता सोबत, तोही त्रास देत होता. सो मोबाईल त्याला देऊन दिला होता मी की घे बाबा मोबाईल घे आणि शांत बस, माझं मला काम करू दे, असं टाईप. सो त्याच दिवशी मला हे एक गिफ्ट म्हणू शकता तुम्ही, तेही मिळालं होतं. हे तुम्हाला नंतर दाखवते मी, तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा यामध्ये काय असेल ते. त्याआधी आता ना मला करायचं आहे पेडिक्युअर. भरपूर दिवस झाले म्हणते आहे करते आणि पेडिक्युअर करायचं ही एक खास रिझन आहे, म्हणजे असंच माझं. सो चला, गिफ्ट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच. सो चला आता पटपट जे आहे पेडिक्युअर करते. अगदी सिम्पल स्टेप्स आहेत, सिम्पल प्रोसेस आहे, तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे माझ्यासारखे तुमचेही पैसे वाचतील. नक्की पहा, फॉलो करा. त्याने पाय पण खूप छान होतात आपले आणि पार्लरला जायचा वेळ खर्च
दोन्हीही वाजतात. आणि कसं पार्लरला आपण महिन्यातनं एकदा जाऊ शकतो, पण असं घरच्या घरी पेडिक्युअर आपण अगदी 8 दिवसातूनही करू शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त बेनिफिट्स मिळतात. सो चला, आज ना सर्वात सोपी पेडिक्युअर करायची पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. एफर्ट्स फार कमी लागतात, साहित्य फार कमी लागतं आणि पाय आपले मस्त स्वच्छ आणि गुळगुळीत होतात. सो सर्वात आधी मी गरम पाणी घेतलं टबमध्ये, म्हणजे जितकं गरम सोसवेल ना तितकं. त्यामध्ये 3-4 निंबूच्या फोडी टाकल्या, अर्ध निंबूही पिळलं, थोडंसं शॅम्पू घातलं आणि आता त्यामध्ये मस्त असे पाय ठेवून रिलॅक्स 15 ते 20 मिनटं मी बसणार आहे. आणि खरं सांगू का, हीच जी पहिली स्टेप आहे ना, तीच खूप जास्त महत्त्वाची आहे. इथेच इतकं रिलॅक्सेशन मिळतं आपल्या पायाला. पायांचा थकवा गेला ना, पूर्ण बॉडी आपोआप जे आहे रिलॅक्स व्हायला लागते आणि खूप शांत वाटतं. सो 10 मिनटं, म्हणजे पुढच्या स्टेप तुम्ही नाही केल्या ना तरी आठवड्यातनं 2दा असे गरम पाण्यामध्ये तुम्ही पाय घालून बसले ना, तुमचे पाय स्वच्छही होतात आणि थकवाही जातो आणि मस्त रिलॅक्स वाटतं. सोबत मस्त फक्त म्युझिक असायला पाहिजे, फार मजा येते. सो बघा 10-15 मिनटं मी असे पाय पाण्यात घातल्यानंतर जे निंबाच्या साली होत्या ना, त्याने जे आहे पाय थोडेसे जे आहेत ना स्क्रब करून घेतले, म्हणजे क्लीन करायचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा जे आहे पाय स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. आता निंबाने जरी स्क्रब केले ना तरी ते तुम्हाला माहीत आहे इतकं काही इझिली पायावरची डर्ट निघणार नसते. म्हणून त्यासाठी ना माझ्याकडे हा ब्रश आहे, ज्याला एका साईडने ना असं स्क्रबर टाईप आहे आणि एका साईडनं ब्रशचे ब्रिस्टल आहेत. त्याने पाय आपले खूप मस्त क्लीन होतात. आता आपल्या तळपायावर भरपूर डेड स्किन जी आहे साचलेली असते किंवा धूळ मातीही, म्हणजे डायरेक्ट संबंध आपल्या तळपायाचाच येत असतो आणि आमच्याकडे तर राख आहे. आता तुम्ही म्हणाल स्नेहा, एका व्हिडिओमध्ये तू किती वेळा राख राख राख, पण काय करणार, राखेशिवाय आम्हाला दुसरं काही दिवसभर दिसतच नाही. सो तेच तोंडात येते. सो त्या ब्रशनीने मी दोन्ही पाय अगदी व्यवस्थित जे आहे घसून काढले खालच्या साईडनं. त्यामुळे जितकी काही डेड स्किन होती ना ती तर निघालीच निघाली. त्यासोबत जे काही छोटे मोठे धुळीचे कण वगैरे पायांमध्ये अडकलेले होते, पायांमध्ये म्हणजे भेगांमध्ये, हिवाळ्यात माझे पायांना एकही भेग नसते, अगदी स्मूथ आणि छान असतात. पण जसा फरवरी स्टार्ट होतो, हवा स्टार्ट होते, आमच्या घरात राख यायला लागते ना, तसे माझे पाय फाटायला लागतात. आणि असे म्हणजे फार फाटत नाहीत पण भेगा पडतात आणि त्यामध्ये राख माती मग फसून ना ते आणखी विचित्र दिसतात. त्यामुळे वर्षभर नाही तरी उन्हाळ्यात मी 2-3दा, म्हणजे महिन्यातनं 2दा तरी कमीत कमी असं पेडिक्युअर करत असते. आता सर्वात आधी बघा, एक मस्त फेसपॅक, आपल्याला फेसपॅक नाही, एक मास्क तयार करायचा आहे. त्यासाठी मी 2 चम्मच जे आहे इथे तांदळाचं पीठ आणि 1 चम्मच आपलं बेसन घेतलं आणि काही नाही, फक्त त्यामध्ये थोडंसं मीठ आणि गुलाबजल टाकून मस्त पेस्ट तयार केली आणि ती आता मी इथे पायांना लावते आहे. कारण बघा, त्या ब्रशच्या मदतीने आपण तळपायाची जी आहे डेड स्किन काढली, पण वरच्या पायांना तर तो ब्रश आपण नाही लावू शकत. त्यासाठी मी हा मस्त एक स्क्रब म्हणू शकता, मास्क म्हणू शकता, तो तयार केलेला आहे. यामुळे वरच्या पायावर जी काही डेड स्किन आहे, जो काळवटपणा आहे, उन्हामुळे टॅन झालेलं असेल किंवा मग इतर गोष्टी, त्या सर्व क्लीन व्हायला मदत होतात. आणि शिवाय तांदळाच्या पिठाने आणि बेसनामुळे स्किन पण जरा उजळ होते. सो मी तो मास्क लावला, 15 मिनटं तसाच ठेवला. 15 मिनटानंतर मस्त असं हलक्या हाताने पूर्ण पायांवर त्याने मसाज केली. म्हणजे इथे 2 स्टेप झाल्या खरं तर माझ्या. मास्क पण लागला छान, स्क्रब पण झाला आणि मसाज पण झाली. त्यानंतर ना पाय मस्त स्वच्छ केलेत आणि चला आता माझ्या आवडीची नेलपेंट लावायची आहे. ॲक्च्युली ही कधी घेतली ना मला आठवत नाही. लॅक्मेची कलर क्रश म्हणून आहे. याचा आता शेड कोणता आहे मी नाही सांगू शकत, कारण भरपूर महिन्यापासून आहे ही. सो शेड गेला, पण खरंच खूप मस्त आहे. कधीतरी डार्क नेलपेंट लावावीशी वाटली तर मी ही लावत असते. म्हणजे ही एकुलती एकच डार्क नेलपेंट माझ्याकडे आहे म्हटलं तरी चालेल. बाकी सर्व तर म्हणजे न्यूडच कलर आहेत माझ्याकडे आणि तेच लावणं म्हणजे मला आवडतात, कारण सर्वच ड्रेससोबत जे आहेत ते जातात. पण आज मला म्हणजे छान असं डार्क नेलपेंट लावायची इच्छा होती, म्हणून ही मस्त मरून खूप छान कलर आहे हा. चला आता पटपट नेलपेंट लावते आणि आजचं गिफ्ट काय आहे फायनली चला रिव्हील करते. सो यामध्ये काय असणार आहे, सो यामध्ये आहेत पैजण. भरपूर म्हणजे आरोहीच्या पप्पांची इच्छा होती की मला पैजण म्हणजे घेऊ आपण तुझ्यासाठी, त्यांना घातलेले आवडतात मला ना पैजण फारसे आवडत नाहीत. सवयच नाही मला पैजण घालायची. लग्नाच्या आधीसुद्धा जीन्स वगैरेच जास्त वेअर करायची, सो पैजण घातल्या जायचेच नाही. त्यामुळे पण फायनली चला आज म्हणजे 14 वर्षानंतर का असेना नवऱ्याने पैजण घेऊन दिलेत आणि मस्त सुरेख अगदी नाजूक डिझाईन केली. तुम्हाला इथनं दिसत नसेल, सो मी ना तुम्हाला
म्हणजे झूम करून दाखवते जराशी. तो अशी काहीशी या पैजणांवर मोरांची कलाकुसर जी आहे केलेली आहे. राजस्थानी पॅटर्न समथिंग काहीतरी ते दादा सांगत होते आणि ह्या हँडमेड आहेत, त्यामुळे तुटायची खंडायची भीती जरा कमी असते. सो कशी वाटली माझ्या पैजणांची डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी म्हणजे इमॅजिन केलं होतं की हे गिफ्ट पैजणच असेल तेही मला कमेंट करून सांगा. सो मला तरी फार आवडली. खूप नाजूक आहे मला माहिती आहे, पण मला तसंच काहीसं हवं होतं. माझे जे आधीचे पैजण आहेत ना लग्नातले ते फार ब्रॉड आहेत, त्यामुळे ते मी वेअर नव्हती करू शकत. पण हे मस्त आहेत, डेली यूजसाठी फार सोपी असणार आहेत आणि हँडमेड आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलाकुसर खूप छान आहे, राजस्थानी टाईप कलाकुसर केलेली आहे. त्यावर छोटे छोटे मोर वगैरे जे तुम्ही बघितलं मी तुम्हाला अगदी झूम करून दाखवली. खूप सुंदर, सिंपल आणि मस्त आहेत. मला तरी फार आवडले. तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा. आणि चला आता आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या. चला.